लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो 17वा हप्ता वाटपाबद्दल एक आनंदाची बातमी समोर आली। आजची सर्वात महत्त्वाची आनंदाची ही बातमी असणार आहे। लेटेस्ट बातमी लाडक्या ताईंनो आलेली आहे। निवडणूक आयोग या निवडणूक आयोगाने डायरेक्ट हिरवा कंदील या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या वितरणासाठी दिलेला आहे। म्हणजे आचारसंहितामध्ये तुम्हाला या ठिकाणी वितरणाचा काही प्रॉब्लेम होणार नाहीये। तर लाडक्या ताईंनो काय नेमकी बातमी असणार आहे, निवडणूक आयोगाने नेमका काय आदेश दिलेला आहे, या सगळ्या गोष्टी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर 17वा हप्ता ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसलात, तो हप्ता तुम्हाला कधी भेटणार आहे। बऱ्याच लाडक्या ताईंची आता उत्सुकता लागलेली आहे। बऱ्याच लाडक्या ताई या ठिकाणी काळजी करत बसल्यात की हा 17वा हप्ता आम्हाला भेटणार आहे का, 18वा हप्ता मग आम्हाला सोबत भेटणार आहे का, या सगळ्या गोष्टी। आणि बऱ्याच ठिकाणी अशा त्या बातम्या पण यायला लागल्यात की 17वा 18वा 19वा हप्ता म्हणजे 4,500 रुपये अकाउंटला येणार का, अशा पण बातम्या बऱ्याच ठिकाणी व्हायरल होत आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर लाडक्या ताईंनो व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघायचा आहे। एक आनंदाची बातमी आली आहे, ती बातमी तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवणार आहे। पुढारी न्यूजपेपरची ही बातमी असणार आहे, ती तुम्हाला मी दाखवत आहे। लाडक्या ताईंनो चला वेळ लागेल तर व्हिडिओला सुरुवात करूया। 17वा हप्ता वाटपाची किंवा हे जे वितरण असणार आहे त्या वितरणाची नेमकी काय आनंदाची बातमी आहे ती तुम्हाला मी सांगणार आहे। निवडणूक आयोगाचा वितरणास हिरवा कंदील। हिरवा कंदील याचा अर्थ काय लाडक्या ताईंनो, की तुम्हाला या ठिकाणी त्यांनी सांगितले, काय सांगितलं ते दाखवतो तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ काळजीपूर्वक। त्याचबरोबर आचारसंहिता बद्दल काय झालेलं आहे, आचारसंहिता लागलेली आहेत, मग त्याचं नेमकं काय होणार आहे ते पण तुम्हाला सांगतो। त्याचबरोबर 17वा 18वा हप्ता एकत्र मिळणार का, 19वा हप्ता पण एकत्र भेटणार का, या सगळ्या गोष्टी आपण बघूया। चला वेळ लागेल तर व्हिडिओला तर सुरुवात करूया। कोणती बातमी आली आहे, पुढारी न्यूजपेपरची बातमी तुमच्या समोर लाडक्या ताईंनो दिसत आहे। या ठिकाणी डेट पण बघा 19 डिसेंबर 2025 आजची लेटेस्ट बातमी तुमच्या समोर या ठिकाणी दिसत आहे। लाडक्या ताईंनो काय बातमी बघा, तर लाडक्या बहिणींना यावेळी 2 हप्ते एकदम मिळणार, या ठिकाणी अशा स्वरूपाची बातमी समोर आली। 2 हप्ते एकदम म्हणजे काय, एकत्र मिळणार। कोणता हप्ता, 17वा हप्ता 18वा हप्ता एकदम मिळणार, अशा स्वरूपाची बातमी। पण लाडकीतून लक्षात घ्या, अशा स्वरूपाचा GR आलेला नाहीये, एकदम मिळणार अशा स्वरूपाचा त्यांनी सांगितलेला आहे। शक्यता पण या ठिकाणी त्यांनी सांगितले, बघू नेमकं ते काय बोलत आहेत। त्याचबरोबर बघा आता नोव्हेंबर महिना पूर्ण संपलाय, डिसेंबर महिना पण जवळजवळ आता संपल्यात, जमा पकडून चला एक आठवडा शेवटचा आता म्हणू शकतो तो राहिलेला आहे। तरी सरकारने अजून पण हप्ता वाटपाला या ठिकाणी सुरुवात केली नाहीये, किंवा फक्त GR आणलाय किंवा त्याच्याबद्दल काही डायरेक्ट बोललेलं नाहीये। प्रसार माध्यमातून या ठिकाणी आदित्य तटकरे मॅडम असतील, मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री साहेब असतील, यांनी काही बोललं नाही। मग हा हप्ता नेमका कधी भेटणार आहे, 17वा 18वा हप्ता एकत्र भेटणार आहे का, याच बरोबर लाडक्या ताईंनो एक महत्त्वाची अंदाची बातमी तुम्हाला मी डायरेक्ट दाखवत आहे, तुम्ही ती वाचू शकता। चला आधी ती बातमी दाखवतो आणि नंतर ह्या गोष्टीकडे येणार आहे। चला तर काय बघा, पुढारी न्यूजपेपर मध्ये काय बातमी आली बघा, तर अनुदानासाठी आचारसंहितेची अडचण नाही, निवडणूक आयोग। बघा डायरेक्ट तुम्हाला मी बातमी दाखवत आहे लाडक्या ताईंनो, आचारसंहिताचा या ठिकाणी काही प्रॉब्लेम नाही, ऑफिशियल बातमी समोर आली। आणि ज्या गोष्टी आपण चर्चा केल्या होत्या जवळजवळ 1 महिन्यापासून, ह्या गोष्टी तुम्हाला मी सांगितल्या होत्या की आचारसंहितामुळे या ठिकाणी लाडक्या बहिणी योजनेवर परिणाम पडणार नाही, हे तुम्हाला आज बातमीमध्ये आलेलं दिसतंय। हे तुम्हाला मी 1 महिन्यापूर्वी सांगितलं होतं लाडक्या ताईंनो, तुमचा आता विश्वास पटला असेल तर आता बघा काय बातमी आहे ती व्यवस्थित बघा। तर लाडकी बहीण योजना आधीपासूनच सुरू असल्याने तिच्यावर निवडणूक कालावधीमध्ये कोणताही प्रतिबंध असणार नाही। बघा हे तुम्हाला मी सांगितलं होतं का, जुने व्हिडिओ जाऊन पहा, मी हे तुम्हाला आधीच सांगितलं तर लाडकी ताईंनो की लाडकी बहीण योजना ही नवीन योजना नाहीये। ह्या योजनेला जवळजवळ 1 वर्षाचा कालावधी होऊन गेलेला आहे। त्याच्यामुळे निवडणूक असो, आचारसंहिता असून द्या, या ठिकाणी या लाडक्या बहीण योजनेच्या हप्त्याला किंवा GR ला किंवा त्याच्या नवीन बदलाला काही प्रॉब्लेम होणार नाही, कारण की ही जुनी आता काय झालेली आहे, योजना झालेली आहे। आणि सेम सांगितलेलं आहे निवडणूक आयोगाने की बाबा आचारसंहितामुळे लाडक्या बहिणीचा हप्ता वाटपावर काहीच प्रतिबंध होणार नाही, म्हणजे काहीच प्रॉब्लेम होणार नाही, तुम्ही या ठिकाणी हप्ता वाटप करू शकता। डायरेक्ट आदेश या ठिकाणी निवडणूक आयोगाचे आलेले आहेत। बघा तर लाडकी या अनुदान वितरणासंदर्भात अद्याप राज्य शासनाकडून कोणतेही वितरण झालेले नाहीये, मात्र आचारसंहिताच्या या अनुदान वितरणाशी काही संबंध नाही, असे राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकानी यांनी स्पष्ट केलेले आहे। बघा त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेले आहे की जे वितरण आहे, लाडक्या बहीण योजनेचं जे वितरण असतं, त्या वितरणाचा आणि ह्या निवडणुकीचा, आचारसंहितेचा, निवडणूक आयोगाचा काही संबंध नाही। त्याच्यामुळे जर असं कोणी म्हणत असेल की आचारसंहितामुळे हा हप्ता थांबलाय, तर ही चुकीची गोष्ट आहे।
बघा लाडक्या बहिणींनो, जर कोणी तुम्हाला म्हणत असेल की बाबा निवडणुकामुळं किंवा आचारसंहितामुळं या ठिकाणी हा हप्ता थांबलाय, असं झालेलं नाहीये. हे तुम्हाला मी 1 महिन्यापासून सांगतोय आणि तुम्हाला ऑफिशियली आता ही बातमी समोर आलेली आहे. कुणी सांगितलंय बघा, डायरेक्ट आयोगाचे सचिव सुरेश काकानी यांनी डायरेक्ट स्पष्ट केलेलं आहे की लाडक्या बहीण योजनेचा हप्ता आम्ही थांबवलेला नाहीये किंवा निवडणूक आयोगामुळे हे थांबलेलं नाहीये किंवा आचारसंहितामुळे हा हप्ता थांबलेला नाही. म्हणजे एक प्रकारे निवडणुका, आचारसंहिता यांच्यातर्फे लाडक्या बहिणीच्या हप्त्यासाठी हिरवा कंदील भेटलेला आहे. म्हणजे या ठिकाणी गो डायरेक्ट तुम्ही हप्ता वाटप करू शकता अशा स्वरूपात या ठिकाणी आलेलं आहे. लाडक्या बहिणींनो, आनंदाची बातमी तुम्हाला पहिली भेटली. आता दुसरी पण तुम्हाला एक महत्त्वाची बातमी मी दाखवणार आहे. व्हिडिओ आता काळजीपूर्वक बघा. लाडक्या बहिणींनो, एक लक्षात ठेवा, अजून एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे. ही आताची बघा, ह्या ठिकाणी तुम्ही बघा, या ठिकाणी बघा, बोगस लाभार्थ्यांची संख्या कमी होणार. आता ई केवायसी संदर्भात एक महत्त्वाची बातमी आली लाडक्या बहिणींनो. ई केवायसी तुमची झाली आहे का, कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. कारण की ई केवायसी होत असताना या ठिकाणी लाडक्या बहिणींनो बघा, या ठिकाणी 2,42,00,000 महिला लाभार्थ्यापैकी आतापर्यंत केवळ 1,60,00,000 महिला लाभार्थ्यांनी केवायसी केलेली आहे. केवायसी करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे. मात्र तोपर्यंत आणखी काही लाख महिला केवायसी करतील. त्यामुळे या योजनेतील सुमारे 50 ते 60 लाख लाभार्थी आपोआप कमी होण्याची शक्यता आहे. बघा लाडक्या बहिणींनो, एक लक्षात घ्या, या ठिकाणी आकडेवारी समोर आली. 1,60,00,000 महिला, पुढारी न्यूजपेपरची बातमी आहे. 1,60,00,000 महिलांची या ठिकाणी केवायसी झालेली आहे. 2,43,00,000 लाडक्या बहिणींपैकी 1,60,00,000. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतोय, तुमची केवायसी झाली आहे का? कारण की केवायसी झाली नसेल, लवकरात लवकर करून घ्या. 31 डिसेंबर आता वाट बघायची आपल्याला वेळ करून. आता बघा, एक महत्त्वाच्या बातमीकडे आता येतोय, तो म्हणजे तारीख कधी असणार आहे. बऱ्याच लाडक्या ताई आता कमेंट्स करायला दिसत आहेत मला की सर या ठिकाणी आता आचारसंहिता मला प्रॉब्लेम नाही, सगळं प्रॉब्लेम नाही, तर मग हा हप्ता कधी भेटणार आहे? आता ते डायरेक्ट तुम्हाला मी दाखवत आहे लाडक्या ताईंनो. तुम्हाला या गोष्टी तुम्हाला मी डायरेक्ट दाखवत आहे. 8 डिसेंबरला जीआर आला होता लाडक्या ताईंनो. 8 डिसेंबरला जीआर आला होता, सगळ्याला माहिती आहे. 17व्या हप्त्याचा जीआर आला होता. 16 डिसेंबरला महापालिकेची आचारसंहिता लागली. 16 डिसेंबरला महापालिकेची म्हणजे नवीन एक आचारसंहिता लागू पडलेली आहे. पण आचारसंहिताचा काही प्रॉब्लेम होणार नाही, कारण निवडणूक आयोगाने डायरेक्ट सांगितलेलं आहे. त्याचबरोबर 21 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे. म्हणजे येणाऱ्या आता 21 तारखेला 2-3 दिवसामध्ये जो मागच्या निवडणुका झाल्या त्याचा निकाल जाहीर होणार आहे. नगर परिषदा वगैरे ज्या होत्या त्यांचा निकाल जाहीर होणार आहे. त्याचबरोबर 16 जानेवारीला महापालिकाचा निकाल होणार आहे. बघा पुढच्या म्हणजे 15-16 तारखेला या ठिकाणी काय होणार आहे, महापालिका ज्या निवडणुका असतात महानगरपालिकाच्या त्याच्या निवडणुकाचा निकाल लागणार आहे. त्याचबरोबर आता बऱ्याच ताईमध्ये आहे की सर मग हप्ता वाटप कधी होणार आहे? तर लाडक्या ताईंनो बघा, एक बातमी समोर आली होती, म्हणजे ती आदित्य तटकरे मॅडम यांच्या पीए कडून मला ही बातमी समजलेली आहे की या महिन्याच्या शेवटी मंथ एंडला वाटप होणार आहे. तर एक तारीख आहे 28 ते 31 डिसेंबर, याच्यामध्ये तुम्हाला गुड न्यूज भेटणार अशा स्वरूपात त्यांनी मला सांगितलेलं आहे. तर लाडक्या बहिणींनो बघा, तुम्हाला आता मी डेट पण सांगितलेली आहे आणि ही डेट या ठिकाणी मी सांगितलेली नाहीये, परत सांगतोय. जी मला वरून डेट आलेली आहे ती डेट तुम्हाला मी सांगत आहे. 28 ते 31 डिसेंबर पर्यंत हे वाटप होईल अशा स्वरूपात त्यांनी सांगितले. पण परत एकदा सांगतो लाडक्या बहिणींनो, त्याच्या अगोदर वाटप व्हावं असं मी सरकारकडे विनंती करत आहे. हा गुरुदादा तुमच्या वतीने परत लाडक्या ताईंना, आदित्य तटकरे मॅडम यांना परत मी संपर्क साधणार आहे आणि त्यांना सांगणार की त्याच्या अगोदर या मंथ एंडच्या अगोदर हप्ता वाटप व्हायला पाहिजे आणि 2 हप्ते एकत्र टाकायला पाहिजे. 17वा 18वा हप्ता एकत्र मिळायला पाहिजे, कारण की आता 2 महिन्याचा गॅप पडायला लागलाय. हळूहळू जर गॅप वाढत गेला, 2 महिने 3 महिने जर गॅप वाढत गेला तर मग 4,500 रुपये सरकारला द्यायला या ठिकाणी बरंच प्रॉब्लेम होणार आहे. त्याच्यामुळे महिन्याच्या महिन्याला हप्ता वाटप केला तर खूप चांगलं होणार आहे. 17वा हप्ता 18वा हप्ता एकत्र टाकावा आणि पुढचा जानेवारी महिन्याचा हप्ता जानेवारी महिन्यामध्ये टाकावा. तर अशी सरकारकडे विनंती आहे, लवकरात लवकर हप्ता वाटप करावा. तर लाडक्या तुम्हाला काय वाटते? आणि बघा 4,500 रुपये असं बऱ्याच ठिकाणी तो व्हायरल होईल की 4,500 रुपये लाडक्या बहिणीला भेटणार आहेत. असं काही होणार नाहीये लाडक्या ताईंनो. जोपर्यंत जीआर येत नाही तोपर्यंत आपल्याला विश्वास ठेवायचा नाहीये. त्याचा जीआर अजून आलेला नाहीये, पण आपण मागणी करत आहोत. कशाची मागणी करत आहोत? की 17वा 18वा हप्ता 3,000 रुपये अकाउंटला यावेत. तुम्ही या मागणीला सहमत आहेत का? आणि आदित्य तटकरे मॅडमला मी स्वतः या ठिकाणी पर्सनली आज त्यांना मी
कॉल करून किंवा मेसेज थ्रू विचारणार आहे की नेमकं लाडक्या ताईंना कधी हप्ता भेटणार आहे. त्यांच्याकडून एकदा कन्फर्मेशन मी घेणार आहे. तर लाडक्या ताईंना सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे. सहमत असताल तर कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव सांगायचं आहे, जिल्हा सांगायचा आहे आणि सपोर्ट आहे असं कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराज, श्री गुरुदेव.